नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरेगडाचा अदानी समूहाच्या कार्यालयावर मोर्चा, बीकेसीत उद्धव ठाकरेंची सभा, अंबादास दानवे, वर्षा गायकवाड, सुषमा अंधारेंसह किशोरी पेडणेकर सहभागी। अदानींच्या बापजाद्यांनाही गर्दी दाखवा, सुपारीबाजांनो हा किती मोठा अडकित्ता बघा, तुमची दलाली ठेचून काढू, उद्धव ठाकरेंचा इशारा। उद्धव ठाकरेंना धारावीकरांशी काहीही देणं घेणं नाही, TDR हातातून निसटला याचं उद्धव ठाकरेंना दुःख, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। धारावी प्रकल्प निष्पक्ष आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे अदानी समूहाला मिळाला, प्रकल्पाबद्दल चुकीची माहिती प्रसारित करण्यात येते हे दुर्दैवी, ठाकरेंच्या मोर्चानंतर अदानी ग्रुपचं स्टेटमेंट। शिवसेना ठाकरेगडाच्या मोर्चात छोट्या मुंबईकरांचा सहभाग, डोक्यावर फेटा बांधून धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करायला मोर्चात सहभागी। शरद पवारांचा कळंबोलीत जंगी स्वागत, JCBच्या सहाय्यानं फुलांची उधळण करत पवारांचं स्वागताला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, कार्यकर्ता स्वाभिमान मेळाव्यापूर्वी पवारांचं स्वागत। पनवेलमध्ये शरद पवार गटाचा स्वाभिमानी कार्यकर्ता मेळावा, मेळाव्यासाठी 200 किलो मिठाची रांगोळीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न। महानंद डेअरी कर्मचाऱ्यांचं उपोषण आंदोलन 6व्या दिवशी मागे, प्रिया मिटेकींनी उपोषण आंदोलन मागे घेतलं, महानंद डेअरीच्या संचालकांकडून लेखी आश्वासन आल्यानं उपोषण मागे। कोल्हापूरच्या पापाची तिकटी परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यासह शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा। कल्याण डोंबिवलीमधील मोदी सरकारच्या विकसित भारत कार्यक्रमामध्ये ठाकरेगडाची एंट्री, कार्यक्रम भारत सरकारचा की मोदींचा, ठाकरेगडाचा हा सवाल आहे। ठाकरेगडाच्या एंट्रीमुळे कार्यक्रमात गोंधळ झाला। नाशिकच्या चांदवडमध्ये ग्रामीण भागात केंद्र सरकारच्या योजना रथाला ग्रामस्थांचा विरोध, केंद्र सरकारमुळे कांद्याचे भाव घसरल्याचा आरोप करत शेतकरी संतप्त। ठाकरेगडाच्या सुधाकर बडगुजरांची दुसऱ्या दिवशी चौकशी, गुन्हे शाखेच्या कार्यालयात सुधाकर बडगुजर हजर, गुन्हे शाखा उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि पोलीस निरीक्षक विजय ढमाळांकडून चौकशी। कांदा निर्यात बंदी विरोधात लासलगावमध्ये आमरण उपोषण सुरू, तातडीनं दखल न घेतल्यास सोमवारी मोठं आंदोलन करणार, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा। पालघरमध्ये ओबीसी हक्क संघर्ष समितीचा एल्गार मेळावा संपन्न, ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नागपूर मेट्रोतून प्रवास, सीताबर्डी ते खापरी दरम्यान प्रवास करत प्रवाशांसोबत साधलाय संवाद, प्रशासकीय अधिकारी आणि मेट्रो अधिकाऱ्यांचीही हजेरी। कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफांनी भर कार्यक्रमात आयुक्तांना झापलं, मंजूर झालेली कामं तातडीनं पूर्ण का केली नाहीत, मुश्रीफांचा आयुक्त मंजुलक्ष्मी यांना हा सवाल आहे। गरज लागली तर अतिरिक्त आयुक्तांची देखील बदली करण्याचे आदेश त्यांनी दिले। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, देखभालीच्या कामासाठी ठाणे ते कल्याण आणि माहीम ते सांताक्रूज अप डाऊन मार्गावर ब्लॉक। नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील निर्णयाला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप। पिंपरी चिंचवडमधील TDR घोटाळ्याविरोधात महाविकास आघाडीकडून आंदोलकांचा इशारा, तर 1.5 कोटींच्या TDR घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी। नाशिकच्या येवल्यात मंत्री छगन भुजबळ, आमदार नितेश राणेंविरोधात मराठा समाज आक्रमक, येवल्यातील सुरेगाव इथं प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन आंदोलन, भुजबळ राणेंविरोधात घोषणाबाजी। ठाण्यात धक्कादायक घटना, MSRDC अधिकाऱ्याच्या मुलानं तरुणीला कारखाली चिरडलं, पूर्व वैमनस्यातून तरुणीला मारहाण करण्यात आली, तरुणीवर उपचार सुरू आहेत, महिला आयोगानं मागवलाय घटनेचा अहवाल। बोरिवली रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली आणि व्हिडिओ व्हायरल झाला।
पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात विना तिकीट वावरणाऱ्या प्रवाशांवर कारवाई. 16 तासात 2595 प्रवाशांना दंड. रेल्वे प्रशासनाकडच्या तिजोरीमध्ये 6,82,335 रुपयांची भर. नाताळ आणि नववर्षाच्या सुट्टीनिमित्त पनवेल मडगाव दरम्यान 14 विशेष रेल्वे गाड्या. 22 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत गाड्या राहणार. मुंबईतील 300 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी नव्यानं काढलेल्या निविदा प्रक्रियेला स्थगिती. हायकोर्टाचा बीएमसीला धक्का. पुण्याच्या आंबेगावमधील कुकडी प्रकल्पामधून 40 दिवस पाण्याचा विसर्ग होणार. यामुळे पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील 1,42,449 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. पुण्याच्या टेमघर धरणातून दुरुस्तीनंतरही पाणी गळती सुरूच. प्रतिबंधक कामे हाती घेतल्यानंतर गळतीच्या प्रमाणामध्ये 93% घट. अद्यापही 197 लिटर प्रतिसेकंद धरणातून पाणी गळती. कोल्हापुरातील कोरोची शिवाजीनगर परिसरातील बोर आणि विहिरींना केमिकलयुक्त पाणी. वारंवार तक्रार देऊनही कोणी दखल घेत नसल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नाशिक महानगरपालिकेनं पाणीपट्टीत केलेली तिप्पट वाढ रद्द. नागरिकांच्या विरोधानंतर पालिका आयुक्तांचा निर्णय. पुण्याच्या राजगुरुनगर शहरातील वाहनतळाचा प्रश्न ऐरणीवर. वाहनतळाची कोणतीही सोय नसल्यानं आठवडे बाजाराच्या दिवशी पोलीस स्टेशन परिसरात वाहने पार्क केल्याचं चित्र. पिंपरी चिंचवड महानगरपालिका रुग्णालयाच्या संरचनेत फेरबदल होणार. आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत निर्णय. कांदा निर्यात बंदीनंतर कांद्याचे दर कोसळले. नाशिकच्या येवला बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 1,500 रुपये दर आहे, तर शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पिंपरी चिंचवडमधील किवळे मुकाई चौकातील वाहतूक कोंडीनं वाहन चालक त्रस्त झाले. मुंबई पुणे महामार्गावर जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. पुण्याच्या दौंड तालुक्यामध्ये राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियानास पशुपालकांचा उत्तम प्रतिसाद. पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम. पुण्याच्या भोरमधील हिरडोची खोऱ्यात गालफुंगीच्या आजारांची साथ आलेली आहे. 5 ते 12 वयोगटातल्या लहान मुलांमध्ये आजाराचं प्रमाण अधिक. पुण्याच्या नारायणगाव बस स्थानकात परिसरामध्ये शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त साकारली भव्य रांगोळी. रांगोळी कलाकार नंदू शिंदे यांनी 14 रंग वापरून 350 किलो रांगोळीपासून साकारली शरद पवारांची प्रतिमा. छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 महिन्यात 224 मुलांनी सोडलंय घर. पालक रागावले म्हणून मुलांनी घरं सोडलेली आहेत. अल्पवयीन मुलांनी घर सोडून जाण्याचं प्रमाण वाढलंय. संसदेतील घुसखोरी प्रकरणी कल्याण पोलीस ऍक्शन मोडवर. कल्याणच्या अहिल्याबाई चौकातील फटाके विक्रेत्यांची धूर. नळकांड्यांच्या विक्रीसंदर्भात कसून चौकशी. पुण्याच्या खेड तालुक्यात युरिया खताची टंचाई. खताच्या दुकानांसमोर शेतकऱ्यांच्या रांगा. युरिया खताचा पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जेजुरी गडावर चंपाषष्ठीनिमित्त भक्तिमय गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रसिद्ध गायक राजेश दातार, राजेंद्र दुरकर आणि अमोल बेलसरांनी गायलीत भक्तिगीतं. 24 डिसेंबरपासून पुरंदर तालुक्यातील नारायणपूरला दत्त जयंती सोहळ्याचं आयोजन. यज्ञकुंडाचा 23वा वर्धापन दिन साजरा करत विविध कार्यक्रमांचं आयोजन. भिवंडीत महानगरपालिकेच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त एकता दौडचं आयोजन. एकता दौडमध्ये पालिका शाळांमधील शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सहभाग. डोंबिवली जिमखान्यात रंगणार उत्सव. अयोध्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील उपस्थित राहणार. छत्रपती संभाजीनगरमधील 9व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा. 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान चित्रपट महोत्सव पार पडणार. कोल्हापूरच्या डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची भन्नाट कल्पना. टाकाऊ प्लास्टिक बॉटलपासून स्टूल बनवण्यात यश. नाशिकमध्ये 4 दिवसांपासून धुडगूस घालणारा बिबट्या अखेर जेरबंद. गंगापूर रोडवरील रामेश्वर नगरमधील धुडगूस घालणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकलाय. पुण्याच्या लोणी काळभोर परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार. कपडे धुण्यासाठी बोलावून अत्याचार केल्याची घटना. आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय.
नाशिकच्या पवननगर गोळीबार प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू. रेकॉर्डवरील गुन्हेगारानं समोरील व्यक्तींना ठार मारण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची माहिती. घटनेवेळी भाजपचे माजी नगरसेवक उपस्थित असल्याची चर्चा. पुण्यात मद्यधुंद कार चालकाची दुचाकीला धडक. दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी आहे. कार चालकाला अटक करण्यात आली आहे. पैशाचा पाऊस पाडतो म्हणून एकाची 18 लाखांची फसवणूक. हडपसर पोलिसांकडून भोंदू बाबासह त्याच्या सहकार्याला अटक, तर 4 फरार आरोपींचा शोध सुरू. अटकेत असलेल्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी.